विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील द पार्ट ऑफ स्पीच ही पेज नंबर 67 वर असणारी पोयम आपण या पोयमचा अभ्यास करणार आहोत. या पोयमच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजीमध्ये असणारे पार्ट ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन यांची थोडक्यामध्ये ओळख करून घ्यायची. मराठीमध्ये आपण पाहिलेलं आहे की शब्दाच्या जाती 8 आहेत. त्याच शब्दाच्या 8 जाती या इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत आणि त्यांना द पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. मग पहिली जी आहे पार्ट ऑफ स्पीचचा पहिला टाईप आहे तो म्हणजे नाउन. मग नाउन कशाला म्हणायचं हे इथं सांगितलेलं आहे. युरी नेम इज कॉल्ड अ नाउन. युरी नेम, युरी नेम इज कॉल्ड अ नाउन. जे कोणतंही प्रत्येक जे नाव असतं त्या नावाला काय म्हटलं जातं? नाउन. युरी नेम कॉल्ड नाउन. मग फॉर एक्झाम्पल साठी तिथं दिलेलं आहे स्ट्रीट, फाउंटेन, बॉक्स, बुक. हे सर्व कशाचे एक्झाम्पल आहेत? नाउन. युरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज फील्ड ऑर फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. तर प्रत्येक गोष्टीला इंग्रजीमध्ये नाउन म्हटलं जातं. इन द प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. इन द प्लेस ऑफ नाउन. काही वाक्यामध्ये आपण पाहतो की एखाद्या नावाऐवजी आपण ही, सी, इट, दे, यू, वी किंवा आय यापैकी एखाद्या शब्दाचा वापर करतो. मग हे सर्व काय आहेत? प्रोनाउन. आणि हे प्रोनाउन कुठे येतात? तर ज्या ठिकाणी परत परत आपण नामाचा वापर करत नाहीत त्याच्या जागेवर हे प्रोनाउन येतं. त्याला इन द प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. आणि प्रोनाउन कोणते कोणते आहेत? तर हे सर्व प्रोनाउन आहेत. द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब थिंग्स. मग डिस्क्राइब म्हणजे काय? वर्णन करणं, विशेष माहिती सांगणं. ज्याला आपण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा हा विशेषण असतो त्यालाच इंग्रजीमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. या ऍडजेक्टिव्हचं काम काय आहे? तर डिस्क्राइब थिंग्स. वस्तूचं किंवा नामाचं वर्णन करण्याचं कार्य जो वर्ड करतो त्याला ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मग असे कोणते आहेत ऍडजेक्टिव्ह? फॉर एक्झाम्पल मॅजिक, वॅन्ड, आर, बिडल, रिंग. मग वॅन्ड म्हणजे काठी. परंतु मॅजिक या शब्दानं, मॅजिक म्हणजे जादू. जादूगार तुम्ही पाहिला असेल तर त्याच्या हातामध्ये जादूची छडी असते, तिलाच मॅजिक वॅन्ड म्हटलं जातं. मग मॅजिक या शब्दानं वॅन्ड या शब्दाचं डिस्क्राइब करण्याचं काम केलेलं आहे. किंवा रिंगला डिस्क्राइब करण्याचं काम ब्रिडल या शब्दानं केलेलं आहे. म्हणून पार्ट ऑफ स्पीच मध्ये यांना ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. वर्ब मीन्स ऍक्शन, समथिंग डन. वर्ब म्हणजे क्रियापद. मग क्रियापद आपण मराठीमध्ये माहिती आहे क्रिया दर्शवणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द याला आपण क्रियापद म्हणतो. परंतु वर्ब डिस्क्राइब ऍक्शन or something done.
जी गोष्ट आपण केलेली आहे किंवा जी कृती केलेली आहे ती दर्शवणारा जो शब्द असतो त्याला पार्ट ऑफ स्पीच मध्ये व्हर्ब या नावानं ओळखलं जातं. मग ऍक्शन जर म्हटलं तर रीड, राईट, रन, स्विम, जंप एटसेट्रा या सगळ्या काय आहेत ऍक्शन. मग ऍक्शन दर्शवणारे हे जे शब्द आहेत याला पार्ट ऑफ स्पीच मध्ये व्हर्ब म्हटलं जातं. हाऊ थिंग्स आर डन द ऍडव्हर्ब्स टेल. हाऊ थिंग्स आर डन, एखादी बाब कशा प्रकारे पूर्ण झाली हे सांगण्याचं काम जो वर्ड करतो त्याला ऍडव्हर्ब असं म्हटलं जातं. प्रत्येक काम, उदाहरणार्थ क्विकली, स्लोली, हायली और बॅडली, वेल, हे सर्व शब्द कोणतं काम करतात तर क्रियेबद्दल विशेष माहिती देण्याचं कार्य हे सर्व शब्द करतात. मग क्रियेबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द असतो त्याला मराठीमध्ये आपण क्रियाविशेषण म्हणतो आणि त्याच क्रियाविशेषणाला इंग्रजीमध्ये ऍडव्हर्ब म्हटलं जातं. प्रेपोजिशन, प्रेपोजिशन shows रिलेशन. मग रिलेशन म्हणजे काय संबंध. प्रेपोजिशन शोज रिलेशन, संबंध दाखवण्याचं कार्य करणारे जे शब्द असतात त्या सर्व शब्दांना पार्ट ऑफ स्पीच मध्ये प्रेपोजिशन असं म्हटलं जातं. मग फॉर एक्झाम्पल इन द स्ट्रीट, इन द स्ट्रीट or on the tree or on the road. In the tree म्हणजे झाडात किंवा on the tree झाडावर, on the road रस्त्यावर. मग प्रेपोजिशन म्हणजे रिलेशन दाखवणारे जे वर्ड असतात, इन असल, ऑन असल, हे जे शब्द आहेत हे प्रेपोजिशन म्हणून ओळखले जातात. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता कंजक्शन साठी काय दिलंय? कंजक्शन जॉईन इन मेनी वेज. कंजक्शनचं काम काय आहे? जॉईन. जॉईन म्हणजे काय? जोडणे. मग वर्ड असल अथवा सेंटेन्स असल, जोडण्याचं काम जो वर्ड करतो त्याला पार्ट ऑफ स्पीच मध्ये कंजक्शन म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतो त्यालाच इंग्रजीमध्ये कंजक्शन म्हटलं जातं. आणि कंजक्शन काय करतं? कंजक्शन जॉईन वर्ड और सेंटेन्स. कंजक्शनचं कार्य एकत्र करण्याचं, जॉईन करण्याचं कार्य आहे. मग लास्ट पार्ट ऑफ स्पीच जो आहे तो आहे इंटरजेक्शन. मग इंटरजेक्शन म्हणजे ज्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. मग आपण 6वी मध्ये शिकलो की केवल प्रयोगी अव्ययाच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं. मग इंटरजेक्शन, द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड अन एक्सक्लामेशन मार्क.
एक्सक्लामेशन मार्क, हे झालं एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. ज्या शब्दाच्या नंतर असं उद्गारवाचक चिन्ह आलेलं असतं तो वर्ड पार्ट ऑफ स्पीच मध्ये इंटरजेक्शन म्हटलं जातं. उदाहरणार्थ वाव और हाऊस सॅड. हे जे शब्द आहेत यांना इंटरजेक्शन म्हटलं जातं. थ्रू द पोएट्री वी लर्न हाऊ इच ऑफ these make up the part of speech. Through this poem we learn the types of speech, the part of speech, and there are 8 part of speech. या कवितेच्या माध्यमातून आपण शब्दांच्या जाती ज्या 8 आहेत त्यालाच इंग्रजीमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हटलं जातं. याचा अभ्यास या द पार्ट ऑफ स्पीच या कवितेच्या माध्यमातून आपण केलेला आहे.